निघायचा दिवस जवळ आला की मन आधी जर हळवं होतं. सामान बांधायची लगबग सुरू असते, पण मन मात्र अजूनही घराच्या प्रत्येक कोपऱ्यातच रेंगाळत असतं. निघण्याआधी मी घराच्या प्रत्येक भिंतीवरून हात फिरवत होते. त्या भिंतीवर आमच्या हसण्याच्या आठवणी अजूनही जणू चिकटून होत्या. मुलांच्या धावपळीच्या खुणा होत्या आणि आपल्या माणसांच्या सहवासाची तिथे ऊब होती. घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर घर म्हणजे आपल्या आठवणींचा श्वास असतो. ज्या अंगणात आपली मुलं खेळली, ज्या ओट्यावर आपण तासनतास गप्पा रंगवल्या, ज्या खोलीत रात्री उशिरापर्यंत हसणं सुरूच राहिलं, ते सगळं मागे सोडून निघताना मन मात्र खूप जड होतं. माझ्या मुली, तसेच माझ्या चुलत दिरांच्या देखील मुली, यांचं इतकं छान जुळतं की निघताना अगदी गळाभेट घेऊन रडत असतात आणि मला हळूच प्रश्न विचारणार, ताई आता परत कधी ग येणार तू? हा त्यांचा निरागस प्रश्न आजही कानामध्ये घुमत असतो. आणि जेव्हा आमची जायची पुन्हा तयारी होते त्यावेळेला मात्र मग आमचे फोन पुन्हा चालू होतात आणि मग त्या मात्र आपल्या खूप आवडीने वाट बघत असतात. हे सगळं करत असतानाच त्याच दिवशी पतिदेवांचा वाढदिवस. निघायच्या दिवशी सगळ्यांनी मिळून तो वाढदिवस साजरा केला. आमच्या नाना काकांनी केकची अरेंजमेंट केली आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला, शुभेच्छा दिल्या. त्या केकमध्ये साखरेपेक्षा जास्त गोडवा होता तो आपल्या माणसांच्या प्रेमाचा. कारण ती फक्त भेट नव्हती, तो आशीर्वाद होता, सर्वांच्या मायेचा स्पर्श होता. त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं की आपण तिथे आपल्या माणसांना भेटायला जातो, पण आपण सतत आठवणी मात्र आपल्यासोबत घेऊन येतो. आपलं घर रिकामं असलं ना तरी चालेल, पण माणसं नसलेलं घर कधीच घर नाही वाटत. निघताना सर्वांचे डोळे पाणावले, त्या घरासाठी, त्या भिंतीसाठी, त्या अंगणासाठी आणि आपल्या माणसांसाठी. कारण काही घरं आपण सोडून येतो, पण ती घरं आपल्याला कधीच सोडत नाहीत. त्या आठवणी मात्र आपल्या निरंतर राहतात, कायम मनामध्ये राहून, त्या आठवणी बनून, माया बनून आणि पुन्हा भेटण्याच्या आशेने. घराच्या भिंती मागे राहिल्या, पण त्या भिंतीमध्ये जपलेली माणसं आणि आठवणी कायमच्या मनात घर करून गेल्या. घराचे दरवाजे बंद झाले, अंगण मागे राहिलं, भिंती नजरेआड झाल्या, पण त्या घरात जगलेला प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला गेला. आपण घर सोडून निघतो, पण आठवणी कधीच मागे राहत नाहीत. त्या आपल्यासोबत प्रवास करत असतात, प्रत्येक हसण्यात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक परतीच्या वाटेकडे लागलेल्या ओढीत. घर दूर राहिलं तरी आठवणींचं गाव मात्र मनात कायम बसलेलं असतं. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.